अकोला जिल्ह्यातील नरनाळा अभयारण्यात पर्यटकांना वाघाचं सातत्यानं दर्शन होत आहे। त्यामुळे नरनाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। अकोला शहरापासून 63 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत। पर्यटनासाठी गेलेल्या सतीश देशमुख आणि मिलिंद जोग या निसर्गप्रेमींना वाघाचं दर्शन झालं। त्याचबरोबर हिरणाचा शिकार करताना रानटी कुत्राही दिसून आला। भारतात 1973 मध्ये घोषित झालेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकूण 1,30,096 चौरस किलोमीटर परिसरात व्याप्त आहे। यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे। नरनाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जातं, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये दिसून आलेल्या पट्टेदार वाघामुळे पर्यटकांची पाया आता नरनाळाकडे वळली आहेत। वाघ दिसून आल्यानं निसर्गप्रेमींमध्ये आनंद पसरलाय, कारण वाघांचं दर्शन हे अतिशय दुर्मिळ आहे।